मित्र हो नमस्कार. व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे, मी ज्यावेळेस मोटरसायकलवर प्रवास करत असतो, त्या प्रवास करत असताना जर एखादा विद्यार्थी शाळेत चालला आणि तो जर मला म्हणला मला येऊ द्या, मी त्याला घेत नाही. त्याचं कारण काय असेल? आणि जर एखादा विद्यार्थी दुसरा जर असेल, तो जर मला घ्या तरी त्याला घेतो. त्याचं कारण काय आहे? तर दोन्ही कारण स्पष्ट करतो. जर मी शहाकडून गोंदिवून शहागडकडे चाललो असेल ना, तो विद्यार्थी शहागडचा किंवा अंकुशनगरचा किंवा गेवराचा असेल, तर त्याला प्रवासात वाहन नाही म्हणून त्याला मी घेतो. म्हणजे त्याला दूर जायचं असतं म्हणून घेतो. आणि ज्यांची शाळा 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर किंवा 2 किलोमीटर आहे, त्याला घेत नाही. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण असं आहे, माझं म्हणण्याचा भाग काय आला, त्या विद्यार्थ्यांनी गाडीची पायी चालण्याची सवय लागावं, रनिंग करावची सवय लागावं आणि आपलं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी मी त्यांना जाणून बुजून घेत नाही. आणि एखादा लहान मुलगा जर असेल, तो जर म्हणला मला शेतापाशी यायचं, याच्यापाशी यायचं, त्याला घेत नाही. का घेत नाही? की त्याला चालायची सवय लागायला पाहिजे, तो आळशी नाही बनायला पाहिजे, म्हणून घेत नाही. आणि माझं ते एकच मत आहे, आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत गाडीत पाठवण्यापेक्षा त्यांना व्यायाम करायची, चालण्याची सवय लावावी आईवडिलांनी. आणि त्याला डाव्या साईडने चालायची सवय लावावी, कोण्या साईडने चालू नये तिचं सांगावं. हे काम आईवडील आणि शिक्षक यांनी सांगावं आणि त्यांचं शरीर बी मेंटेन राहील. आणि खरंच गरज असेल, एखादं दूर जायचं आणि त्याची परीक्षा आहे आणि मग त्याला त्याला नेणं हे आपलं बी कर्तव्य आहे सामाजिक दृष्ट्या. कसं वाटलं?